जो शेतकरी कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। हा जो निर्णय घेतलेला आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या, देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय। केरळमध्ये 2,13,000 रुपये आहे, आंध्र प्रदेशात 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूत 1,15,900 रुपये आहे, कर्नाटकात 97,200 रुपये आहे, तेलंगणात 93,500 रुपये आहे, हरियाणामध्ये 79,000 रुपये आहे, राजस्थानमध्ये 70,000 रुपये आहे, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे, 54,700 रुपये। म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे। या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे। आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती। तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे, आंध्रने जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबने 10,000 कोटी रुपयाची केली आहे, कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा 1.5 लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी झाल्याची घोषणा करताना आपल्याला दिसून येत आहे। आणि हा व्हिडिओ गेल्या आठवड्यामध्ये आणि आज सुद्धा भयंकर, अतिशय प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसून येतोय। यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सर्व शेतकरी असे समजतायत की पुन्हा एकदा सरसकट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होईल। परंतु मित्रांनो, जेव्हा आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळणी केली त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून या व्हिडिओमध्ये एडिटिंग करून व्हॉइस ओव्हर हा चेंज करण्यात आलेला आहे। सदर व्हिडिओमध्ये दिलेला आवाज हा सन 2019च्या कर्जमाफीच्या वेळेसचा असून यामध्ये जो सध्याचा आवाज आहे तो म्यूट करण्यात आलेला आहे। मित्रांनो, याबद्दलचा जे पत्रकार परिषदेचा ओरिजिनल व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे, जिथे देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वी जी पत्रकार परिषद गेली तो संपूर्ण अनकट व्हिडिओ त्यामध्ये आहे आणि त्या व्हिडिओच्या साठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आणि मित्रांनो, असे जर फेक व्हिडिओ तुमच्या पुढे सुद्धा आले तर असे व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करणं नक्की टाळा आणि फेक न्यूज पुन्हा एकदा स्प्रेड होण्यापासून नक्की वाचवा। मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात आपण एक दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये यावर्षी म्हणजे सन 2023 सन 2024 साठी कोणते शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र असू शकतात आणि याबद्दल काही अपडेट आहे का, तर तो व्हिडिओ आपण काही दिवसांपूर्वीच आपल्या चॅनलवर दिलेला आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर जर त्या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल आणि पात्र असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो। परंतु सरसकट कर्जमाफी होणे ही पूर्णपणे फेक बातमी आहे आणि अशी फेक बातमी बऱ्याच YouTube चॅनल्सनी अपलोड सुद्धा केलेली आहे। तर मित्रांनो, अशा चॅनल्स पासून सावधान राहा आणि अशाच शेतीविषयक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या आम्ही कास्तकार YouTube चॅनलला तसेच आपल्या फेसबुक पेजला अवश्य सबस्क्राइब करून फॉलो नक्की करा। मित्रांनो, तुमच्या जर काही शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।